So welcome to you all in this chemistry made easy channel. In this period we are going to discuss about the molecular orbital theory. Some features of the molecular orbital theory. I will repeat some features as I have already explained you these features and will continue with the formation of molecules. काय बघितलं आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी मध्ये एमओटी म्हणजे मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी. या मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी मध्ये काय सांगितलं, जसं ॲटमला ॲटॉमिक ऑर्बिटल आहे तसं मॉलिक्युल मधला जो इलेक्ट्रॉन आहे त्याला मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे. इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन ॲटम इन द ॲटॉमिक ऑर्बिटल. सिमिलरली इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन मॉलिक्यूल into the molecular orbital. काय molecular orbital? Molecular orbital means it is a place where there are maximum chances of the electron. Right? असं ठिकाण ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन असण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त आहे त्या ठिकाणाला काय म्हणलं जातं? दॅट इज कॉल्ड ॲज द मॉलिक्युलर ऑर्बिटल. ओके, द प्लेस वेअर देयर आर मॅक्झिमम चान्सेस ऑफ द इलेक्ट्रॉन फाइंडिंग, दॅट इज कॉल्ड ॲज द मॉलिक्युलर ऑर्बिटल. तर काय सांगितलं आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरीमध्ये की ॲटम जे असतात जेव्हा मॉलिक्यूल तयार होतो त्यावेळेस काय होतं, जे ॲटमच्या ऑर्बिटल असतात ते कंबाईन होतात. खाली एक शब्द वापरला होता मी, लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. देर इज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल and whenever there is linear combination of atomic orbital, molecular orbitals are formed and then molecule is formed. Right? जसं आपण हायड्रोजन मॉलिक्यूल बघितलं, हायड्रोजन मॉलिक्यूल मध्ये काय दोन हायड्रोजन ॲटम आहेत. तर 1s1 ऑर्बिटल ऑफ टू हायड्रोजन ॲटम दे कंबाईन आहे ना, दोन ऑर्बिटल 1s1 एका ॲटमचं 1s1 दुसऱ्या ॲटमचं दोन मिक्स होतात, दोन कंबाईन होतात. आणि रूल काय आपला, नंबर ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म्ड इज इक्वल टू नंबर ऑफ ऑर्बिटल्स ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स. जेवढ्या ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स झाल्या तेवढ्या ॲटॉमिक ऑर्बिटल तयार होतात. काल सांगितलं नियम तुम्हाला मी. जर समजा दोन ऑर्बिटल मिक्स झाल्या तर दोन ऑर्बिटल तयार होतील. जर चार ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स झाल्या तर चार मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील. राइट. आता when atomic orbital combine then molecular orbitals are formed. बघा मी काय सांगतो तुम्हाला, when atomic orbital combine then molecular orbitals are formed. वर आणि खाली दाखवले है ना, म्हणजे दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल जे तयार व्हायला लागले काय आहे, कोणाची एनर्जी जास्त आहे आणि कोणाची एनर्जी कमी आहे. ज्याची एनर्जी जास्त आहे त्याला म्हणायचं अँटी बॉन्डिंग आणि ज्याची एनर्जी कमी आहे दॅट इज कॉल्ड ॲज बॉन्डिंग ऑर्बिटल. ओके, तर ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स झाल्यानंतर काय तयार होतं, ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स झाल्यानंतर बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. The bonding molecular orbital they stabilize the atom. एनर्जी कमी होते तिथं, त्यांना काय तर स्टॅबिलायझेशन येतं. आणि अँटी बॉन्डिंग मध्ये काय एनर्जी जास्त आहे म्हणजे अनस्टॅबिलिटी आहे त्या ठिकाणी. ओके, तर ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झाले तर मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार झाले की तिथं ज्याची एनर्जी जास्त त्याला म्हणायचं अँटी बॉन्डिंग, ज्याची एनर्जी कमी त्याला म्हणायचं बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ओके, सो आता त्यात अजून एक बघितलं आपण पॉस्ट्युलेट्स मध्ये, आपण असं पण बघितलं की मोर इज द ओव्हरलॅपिंग स्ट्रॉंगर इज द बॉन्ड. ओव्हरलॅपिंग जेवढी जास्त होईल तेवढा बॉन्ड कसा असतो, स्ट्रॉंग असतो. त्यानंतर पॉस्ट्युलेट मध्ये हा पण पॉइंट लिहिला आपण, हाऊ द इलेक्ट्रॉन्स आर फील्ड. इलेक्ट्रॉन कसे भरले जातात. Electrons are filled according to above principle and Hund's rule of maximum multiplicity. above principle काय आहे,
above principle states that the lower energy orbitals are filled first and then higher energy orbitals are filled. That is above principle. And Hund's rule काय सांगतो? Hund's rule states that in filling of degenerate orbitals, electron occupy empty orbital first, and if empty orbital is not available, then it will pair with other electron in opposite spin. ओके, म्हणजे मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन भरताना हे दोन रूल फॉलो केले जातात. कोणते? एक अबोव प्रिन्सिपल पण फॉलो केला जातो आणि त्याचबरोबर हुंड्स रूल सुद्धा फॉलो केला जातो. तर आपण आज सुरुवातीला बघूयात की नायट्रोजन मॉलिक्यूल कसा तयार होतो विथ द हेल्प ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. राईट. आता नायट्रोजन N2 मॉलिक्यूल. आता याच्यामध्ये पाहायचं की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहेत मॉलिक्यूल मध्ये, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहेत. तर नायट्रोजन, देर आर 2 नायट्रोजन ॲटम इन मॉलिक्यूल. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती झाले? 14. राईट. ॲटॉमिक नंबर ऑफ द नायट्रोजन इज N2. atomic number of nitrogen is 7. So total electron किती झाले मग? Total electron एकूण 14 इलेक्ट्रॉन. एका नायट्रोजन मध्ये 7, दुसऱ्या नायट्रोजन मध्ये 7. आता नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर काय आहे? नायट्रोजन ॲटॉमिक नंबर इज 7. Electronic configuration. What is the electronic configuration? Electronic configuration 1s2, 2s2 आणि 2p3. 1s2, 2s2, 2p3. ओके. मग आता हे जे 2p3 असतं त्याच्यात तुम्हाला माहिती आहे 2px1, 2py1 आणि 2pz1 असतं. p ला 3 ओरिएंटेशन आहे. राईट. p ला किती ओरिएंटेशन? P has 3 orientation, Px, Py आणि Pz. राईट. मग इथं लिहितो मी 1s2, 2s2, 2px1, 2py1 आणि 2pz1. बघा आता इथं लक्षात घ्या 2px1, 2py1 आणि 2pz1 हे जे P जे असतं ना Px, Py, Pz, एक असतं अलॉंग एक्स ऍक्सिस, दुसरं अलॉंग वाय ऍक्सिस आणि तिसरं अलॉंग झेड ऍक्सिस. आता तुम्हाला माहिती आहे सिग्मा बॉन्ड कसा तयार होतो? एस मध्ये जी ओव्हरलॅपिंग होती त्या ठिकाणी सिग्मा बॉन्डच तयार होतो, पाय बॉन्डचा चान्स नाही. राईट. इन एस ओव्हरलॅपिंग देर इज फॉर्मेशन ऑफ सिग्मा बॉन्ड ओनली. परंतु ज्या वेळेला पाय ची ओव्हरलॅपिंग होती, सॉरी पी ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग ज्या वेळेला होते त्यावेळेला कोणते बॉन्ड तयार होऊ शकतात? सिग्मा बॉन्ड सुद्धा तयार होऊ शकतो आणि पाय बॉन्ड सुद्धा तयार होऊ शकतो. पी मध्ये सिग्मा बॉन्ड केव्हा तयार होईल? जेव्हा हेड टू हेड ओव्हरलॅपिंग असेल, हेड ऑन ओव्हरलॅपिंग असेल, अशा वेळेला काय होतं? सिग्मा बॉन्ड तयार होतो. राईट. बघा पी ऑर्बिटल, हे पी ऑर्बिटल, हे पी ऑर्बिटल, हेड ऑन ओव्हरलॅपिंग झाली, ऍक्सियल ओव्हरलॅपिंग झाली. हा कोणता बॉन्ड तयार झाला मग? हा बॉन्ड कोणता आहे? सिग्मा बॉन्ड आहे. राईट. आता हे समजा आपण पीझेड धरलं, याला काय म्हणलं? समजा पीझेड असेल तर पीएक्स आणि पीवाय कसे असतील? पीएक्स आणि पीवाय याला परपेंडिक्युलर असेल. पीएक्स आणि पीवाय कसं राहील? हे लक्षात आलं का? जर समजा झेड ची ओव्हरलॅपिंग, जर समजा हेड ऑन ओव्हरलॅपिंग ऍक्सियल बॉन्ड तयार केला, समजा झेड ऑर्बिटलनं काय केलं? 2pz न काय समजा केलं? जर समजा त्यानं सिग्मा बॉन्ड तयार केला तर डेफिनेटली 2px आणि 2py कोणता बॉन्ड तयार करतील? पाय बॉन्ड तयार करतील.
कारण की पी ऑर्बिटल जे असतं ना एक एक्स अक्षावर असतं, दुसरं वाय अक्षावर असतं आणि तिसरं झेड अक्षावर असतं. तिन्हीपैकी एक ऑर्बिटल सिग्मा बॉन्ड तयार करेल आणि उरलेले जे दोन आहेत ते कोणता बॉन्ड तयार करेल? पाय बॉन्ड तयार करेल. ओके, हे तर कशाबद्दल सांगितलं तुम्हाला मी? पी ऑर्बिटल बद्दल सांगितलं. पी ऑर्बिटल कॅन फॉर्म सिग्मा बॉन्ड ॲज वेल एज पाय बॉन्ड. मात्र एस ऑर्बिटल मध्ये नेहमीच कोणता बॉन्ड असतो? देर इज ऑलवेज सिग्मा बॉन्ड. हे लक्षात असू द्या. हे तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला नायट्रोजन मॉलिक्यूल कसं तयार होतो हे लक्षात येईल पुढे. तर बघा आता फिगरकडे जरा पहा. इकडं इथं फिगर काढली आहे मी. सी द फिगर. ही एनर्जी आहे, वाढते एनर्जी इकडे बरं का. इथं ॲरो दाखवतो मी. हे 1s 2s आणि 2p. राईट, 1s 2s अँड 2p. ठीक आहे. 1s2 2s2 आणि 2p3 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नायट्रोजन. 1s2 2s2 2p3 हा एक नायट्रोजन झाला बरं का. हा इकडचा एक नायट्रोजन आहे. कोणता? इकडच्या साईडला हे एक नायट्रोजन आहे. नायट्रोजन मॉलिक्युल मध्ये दोन नायट्रोजन आयटम. हा दुसरा नायट्रोजन. हा दुसरा नायट्रोजन आयटम. इथं काय झालं पहा आता. हा नायट्रोजन त्याचं 1s2 2s2 2p3. हा इकडचा जो पार्ट आहे हे दुसरा नायट्रोजन आयटम आहे. त्याचं 1s2 2s2 2p3. म्हणजे जेव्हा नायट्रोजन मॉलिक्यूल तयार होतो त्यावेळेला काय होतं? हे जे ॲटॉमिक ऑर्बिटल आहेत, atomic orbital, they combine. Atomic orbital of one atom combine with atomic orbital of other atom, and there is formation of molecular orbital. आता बघा, एका ॲटमचं 1s आणि दुसऱ्या ॲटमचं 1s. हे दोन कंबाईन झाले. तर काय झालं? दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार झाले. हे जे मध्ये दाखवले मी चौकोनी जे दाखवले मी ते मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे समजा. राईट, म्हटलं जायला हे चौकोन जे दाखवलेत हे काय? मॉलिक्युलर ऑर्बिटल आहेत. हे दोन ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स झाल्या, या दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार झाल्या. ठीक आहे. ज्याची एनर्जी कमी त्याला म्हणायचं बॉन्डिंग, ज्याची एनर्जी जास्त त्याला म्हणायचं नॉन बॉन्डिंग. पुन्हा 2s, एका ॲटमचं 2s दुसऱ्या ॲटमचं 2s. these two combine, त्याच्यापासून ह्या दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार झाल्या. हे झालं बॉन्डिंग, हे अँटी बॉन्डिंग. 2p 2p मध्ये बघा आता हे 1 2 3 आणि 1 2 3 6 आहे ना. एका ॲटमच्या 3p ऑर्बिटल दुसऱ्या ॲटमच्या 3p ऑर्बिटल. They combine and there is formation of 6 molecular orbital. कोणत्या 6 molecular orbital? 1 2 3 4 5 6. इथं आता ज्याची एनर्जी कमी आहे त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ज्याची एनर्जी जास्त आहे त्याला म्हणायचं नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ओके. आता बघा, आता इथून सुरुवात करू आपण. 1s of one atom and 1s of other atom, they combine, there is formation of these two orbitals. तर हा s मध्ये ओव्हरलॅपिंग कोणती होत असते? s मध्ये कंपल्सरीली कोणता ओव्हरलॅपिंग होते? हेड ऑन ओव्हरलॅपिंग, ऍक्सियल ओव्हरलॅपिंग. ऍक्सियल ओव्हरलॅपिंग म्हणल्याच्या नंतर बॉन्ड कोणता आहे? सिग्मा बॉन्ड आहे. मग याला काय म्हणायचं? याला म्हणायचं सिग्मा 1s. हे अँटी बॉन्डिंग आहे. अँटी बॉन्डिंगला फक्त काय सांगायचं? सिग्मा स्टार म्हणायचं. सिग्मा स्टार 1s. ओके. सिग्मा 1s सिग्मा स्टार 1s. त्याचप्रमाणे इथं 2s मिक्स झाले. इथं सुद्धा सिग्मा बॉन्ड आहे. तर इथं काय म्हणायचं? सिग्मा
2s, याला सिग्मा स्टार 2s. ओके, झालं इथपर्यंत. आता इथं इथं बघा, इथं आपण असं गृहीत धरू की झेड ऑर्बिटल जे आहे तिथं ऍक्सियल ओव्हरलॅपिंग व्हायला लागली. मग झेडची जर ऍक्सियल ओव्हरलॅपिंग व्हायला लागली तर एक्स आणि वाय याची कशी होईल, काय म्हणायचं त्याला, लॅटरल ओव्हरलॅपिंग. झेड जर ऍक्सियली ओव्हरलॅपिंग होत असेल तर एक्स ऑर्बिटल आणि वाय ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग कशी होईल, लॅटरल ओव्हरलॅपिंग असेल. कारण की पी एक्स, पी वाय आणि पी झेड हे एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, तर मग याला काय म्हणूयात आपण, हे आता पाय बॉन्ड झाला बरं का. इथं पाय 2px, पाय 2py आणि हे सिग्मा आहे, इथे सिग्मा बॉन्ड आहे, सिग्मा 2pz. ओके, वरच्या साईडला हे बॉन्डिंग आहेत, वरच्या साईडला अँटी बॉन्डिंग. अँटी बॉन्डिंगला फक्त आपण स्टार दाखवतो. हे काय आहे, पाय स्टार 2px, पाय स्टार 2py. वरचं सिग्मा आहे, सिग्मा स्टार येईल तिथं. अँटी बॉन्डिंगला स्टार लावतो आपण, वरच्या साईडला ज्याची एनर्जी असते त्याला अँटी बॉन्डिंग म्हणायचं. अँटी बॉन्डिंग दाखवायला आपण स्टार लावायला लागलो. हे काय मग, हे आहे सिग्मा स्टार 2pz. झालं, एवढं तुम्ही लक्षात ठेवलं की आता फक्त इलेक्ट्रॉन भरायचंच काम आहे. राईट. आणि अजून एक लक्षात ठेवायचं, ही फिगर आहे ना, ही फिगर जी आहे ही अशीच फिगर येणार आहे. मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीची डायग्राम ही अशीच येणार आहे. कोणत्या एलिमेंटसाठी, जिथं टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज 14 और लेस दॅन 14, जिथं एकूण इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, 14 आहे किंवा 14 पेक्षा कमी आहे, त्या ठिकाणी अशीच फिगर येणार. राईट. आणि जर एकूण टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर 14 पेक्षा जास्त असेल, 14 पेक्षा जास्त 15, 16, 17 काय असेल, अशा वेळेला काय होतं माहितीये का, अशा वेळेला एवढा भाग सारखाच राहतो, एवढा भाग सारखाच राहतो. मग इथं काय होईल, पुढे इथं एक ऑर्बिटल, इथं 2 ऑर्बिटल, इथं 2 ऑर्बिटल, इथं 1 ऑर्बिटल, इथं फक्त इथं खाली 1 येईल, इथं 2 येईल. म्हणजे इथं असं लक्षात ठेवू आपण 2 1 2 1, 2 1 2 1. इथं बघा 2 1 2 1. कोणत्या प्रकारच्या स्ट्रक्चर मध्ये, जिथं ऍटॉमिक नंबर, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 14 किंवा 14 पेक्षा कमी आहे. राईट. आणि जर ऍटॉमिक नंबर त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर अशा वेळेला काय होतं, अशा वेळेला इथं 1, इथं 2, इथं 2, इथं 1, म्हणजे 1 2 2 1. चला ओके, आता आपण इलेक्ट्रॉन भरूयात बरं का. इलेक्ट्रॉन भरायचे आपलं, हे मॉलिक्युलर ऑर्बिटल काढले, आता याच्यात इलेक्ट्रॉन भरायचे. किती इलेक्ट्रॉन आहेत एकूण आपल्याकडे, नायट्रोजन आपण घ्यायला लागलो. नायट्रोजन मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, 14 इलेक्ट्रॉन आहे. मग 14 इलेक्ट्रॉन भरायचे आपल्याला. 14 इलेक्ट्रॉन या मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये भरायचे. द इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड अकॉर्डिंग टू द अबोव प्रिन्सिपल अँड हुंड्स रूल. कसे भरायचे इलेक्ट्रॉन्स आहे, 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2s 4 झाले, 5 6 7 8 9 10, सिंगल सिंगल भरले, 11 12 13 आणि 14.
नायट्रोजन ॲटॉमिक नंबर 7, 7 दोन्ही 14 इलेक्ट्रॉन आहेत नायट्रोजन मॉलिक्यूलमध्ये. हे 14 इलेक्ट्रॉन भरले. आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं? हे जे इलेक्ट्रॉन भरले ते इथं दाखवायचे. जर आपण लिहू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बघा सगळ्यात सुरुवातीला इलेक्ट्रॉन कुठे गेले? सिग्मा, सिग्मा 1s2, सिग्मा स्टार 1s2, सिग्मा 2s2, सिग्मा स्टार 2s2. झालं? हे झाले 4. आता पाय 2px2, पाय 2py2, राईट, आणि सिग्मा 2p Z with electronic 2. This is the electronic configuration. Right? आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला बॉन्ड ऑर्डर काढता येते. कशी काढायची बॉन्ड ऑर्डर? बॉन्ड ऑर्डर, बॉन्ड ऑर्डरचा फॉर्म्युला काय? बॉन्डिंग इलेक्ट्रॉन NB minus NA divided by 2. Bonding electron minus anti-bonding electron divided by 2. आता anti-bonding electron म्हणजे कोणते? ते स्टार जे दाखवले ना ते anti-bonding electron. See, the electrons whenever there is mixing, two types of orbitals are formed. One is bonding orbital and another is non-bonding orbital. ज्याची एनर्जी कमी आहे ते आहे बॉन्डिंग ऑर्बिटल, ज्याची एनर्जी जास्त आहे these are non-bonding orbitals or anti-bonding orbitals. So anti-bonding orbitals, they are shown by star. Okay. So how many electrons in bonding? Bonding मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2, 2, 2, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Right? There are 10 electrons. Minus anti-bonding मध्ये किती? हे 2 इलेक्ट्रॉन, हे 2 इलेक्ट्रॉन, 4 divided by 2. So that is 10 minus 4, that is 6 divided by 2, that is equal to 3. So what is the bond order? Bond order in nitrogen molecule is 3. That means there is a triple bond between the 2 nitrogen atoms in nitrogen molecule. Okay. Bond order means number of bonds which are present in between the atom. So bond order is 3. Now let's see whether this molecule it is a diamagnetic or paramagnetic. How it is decided? See, if there are unpaired electrons in the molecule, then it is paramagnetic. And if all electrons are paired, then it is diamagnetic. Now see, here all electrons which are there in molecule, they are all paired. All electrons are paired. There is no any unpaired electron. Therefore, this nitrogen molecule, it is a diamagnetic in nature. It's alright. आता याच पद्धतीने आपण बघूयात formation of oxygen molecule with the help of molecular orbital theory. Formation of oxygen. Come on, let's see. Formation of oxygen. Oxygen molecule. So the first point is total number of electrons. So oxygen atomic number is 8. O2,
there are 2 oxygen atoms. So total number of electron, किती? टोटल इलेक्ट्रॉन 18, 18 इलेक्ट्रॉन दाखवायचे. राईट. आता इथं फिगर मध्ये काय बदल होईल तुम्हाला सांगितलं होतं मी. ॲटॉमिक नंबर किती आहे? ऑक्सिजनचा 8 आहे. एकूण इलेक्ट्रॉन किती झाले? 8 दुनी 16. टोटली देर आर 16 इलेक्ट्रॉन्स. जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 14 पेक्षा जास्त असतील, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 14 पेक्षा जास्त असेल, फिगर कशी सांगितलं तुम्हाला मी? कशी सांगितलं फिगर? हे इथं जे 2 काढले होते आपण, त्या ठिकाणी काय होईल? इथं 1 आणि वर 2 हा बदल होईल. बघा तुम्हाला सांगितलं होतं आधीच मी. आय विल मेक द, या ठिकाणी लिहितो मी, लिहूयात आपण. फक्त फिगर मध्ये काय बदल आहे तेवढं तुम्ही लक्षात ठेवलं, इट इज व्हेरी इझी टू रिमेंबर. इथे 1 आणि या ठिकाणी 2. फिगर फक्त लक्षात ठेवा. एकदा फिगर तुम्ही कशी काढायची लक्षात ठेवली, मॉलिक्युलचं स्ट्रक्चर तुम्हाला अगदी सहज काढता येतं. राईट. आता हे सुद्धा लिहायची गरज नाही, तर आपण ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये लिहूया जे येईल ते. बघा इथपर्यंत काहीच बदल होत नाही. इथपर्यंत जो आहे तो काहीही बदल नाही. 1s आणि 2s नायट्रोजन मध्ये जे होतं तेच ऑक्सिजन मध्ये सुद्धा आहे. ठीक आहे. आता पुढे काय झालं? आता ऑक्सिजन टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लिहिले आपण 16. ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p4. पी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 4 इलेक्ट्रॉन. कसे 4 भरले जातील? हे 1 2 3 चौथं पेअरिंग मध्ये. ओके. म्हणजे इथं हे 1 2 3 इलेक्ट्रॉन, हा चौथा इलेक्ट्रॉन. इथं पण 1 2 3 इलेक्ट्रॉन, हा चौथा इलेक्ट्रॉन. बघा या ठिकाणी हे इकडचे स्ट्रक्चर आहे सगळं. हे 1s2 2s2 2p4. इट इज 1s, एक आहे 2s, एक आहे 2p. 1s2 2s2 and 2p4, that is the structure of one oxygen atom. इकडच्या साईडला दुसरा ऑक्सिजन आयटम आहे, त्याचं पण थर्ड स्ट्रक्चर आहे. हे 1s2 2s2 2p4. राईट. हे मिक्सिंग द्वारे इथपर्यंत काही बदल नाही. आता पुढे या ठिकाणी पहा. आता या ठिकाणी हा जो ऑर्बिटल आहे तुम्हाला माहिती आहे, पी ऑर्बिटल जर असेल, पी ऑर्बिटल पासून 2 प्रकारचे बॉन्ड तयार होऊ शकतात. कोणते? एक आहे सिग्मा बॉन्ड आणि दुसरं पाय बॉन्ड. तर इथं आपण असं गृहीत धरायला लागलो की झेड ॲक्सिस जे आहे, झेड ॲक्सिस इट इज फॉर्मिंग द सिग्मा बॉन्ड, आणि झेड ॲक्सिस इट इज फॉर्मिंग द सिग्मा बॉन्ड, डेफिनेटली एक्स अँड वाय ॲक्सिस पी एक्स आणि पी वाय हे काय करतील? डेफिनेटली दे विल फॉर्म पाय बॉन्ड. ओके. सो इट इज सिग्मा 2pz. Okay, it is pi 2px pi 2py. Okay, इथं वर pi 2px pi star e anti-bonding. These are the 3 bonding orbital and these 3 are anti-bonding orbital. खालचे 3 bonding orbital आहेत, वरचे 3 काय? anti-bonding orbital. मी इथं सुद्धा काय? pi star
2py, and this is sigma star 2pz. ओके, आता इतकं काढल्याच्यानंतर त्याच्या पुढचं काम काय, याच्या पुढचं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणं. इलेक्ट्रॉन भरायचे, इलेक्ट्रॉन भरले की त्याच्यावरून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येतं. एकूण इलेक्ट्रॉन किती आहेत, देर आर 16 इलेक्ट्रॉन. किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8. किती इलेक्ट्रॉन झाले, आता 8 झाले. 9वा इलेक्ट्रॉन कुठे जाईल, 9वा इलेक्ट्रॉन 9 10 11 12 13 14 15 आणि 16. हे 16 इलेक्ट्रॉन झाले, राईट. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल, व्हॉट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज सिग्मा 1s2, सिग्मा स्टार 1s2, सिग्मा 2s2, सिग्मा स्टार 2s2, sigma 2pz2, pi 2px2, pi 2py2, pi star 2px1 and pi star 2py1. हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं की त्याच्यावर आपण काय लिहू शकतो, आता बॉन्ड ऑर्डर काढायची. बॉन्ड ऑर्डर, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर द बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड ऑर्डर NB minus NA divided by 2. बॉन्डिंग ऑर्बिटल मायनस अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल डिवाइडेड बाय 2. मग किती बॉन्डिंग ऑर्बिटल, किती बॉन्डिंग ऑर्बिटल, 2, राईट. स्टार वाले अँटी बॉन्डिंग आहेत. 2 2 2 4 5 6 7 8 9 10. किती, 10. मायनस अँटी बॉन्डिंग किती आहेत, स्टार असलेले हे 2 4 5 आणि 6. 10 मायनस 6 डिवाइडेड बाय 2 म्हणजे किती झाले, 4 भागिले 2 म्हणजे 2. So what is bond order? Bond order is 2. Bond order 2, that means there is a double bond between the oxygen atom. ओके, O2 लिहितो ना आपण, जर 2 ऑक्सिजनच्या मध्ये काय डबल बॉन्ड आहे. त्यानंतर हा कंपाऊंड ऑक्सिजन ॲटम, ऑक्सिजन मॉलिक्यूल, whether it is diamagnetic or paramagnetic. See, there are 2 unpaired electrons, and as there are 2 unpaired electrons, this molecule is paramagnetic in nature. Okay, so thus paramagnetic nature of the oxygen is only explained with the help of molecular orbital theory. That is the speciality of the molecular orbital theory. Okay, so in this way you can study the different molecule with the help of MOT. Okay, let's stop here. Bye. See you in the next period.